नंदुरबार जिल्ह्यातील धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाट येथे आज दुपारी भीषण अपघात घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। 2 ट्रेलर, एक ट्रक आणि एक आयशर अशा 4 वाहनांमध्ये झालेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मका भरलेला MH18BG6869 क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगात येत रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रेलरवर आदळला। धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रकने पुढील दुसऱ्या ट्रेलरला तसेच एका आयशर वाहनालाही जोरदार धडक दिली। या अपघातात सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला होता। मात्र महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पथकाने तत्काळ पाठलाग करून मोरकरंजा परिसरात त्याला ताब्यात घेतले। या दुर्घटनेत दिनेश दीपचंद लोहार वय 36 राहणारा छोटा राजस्थान यांचा जागीच मृत्यू झाला, तर विष्णू छोटू माळी राहणारा पिंपळनेर, मयूर अनिल पवार राहणारा सामोडे आणि जावेद अहमद शेख राहणारा नवापूर हे 3 जण जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। जखमींना बाहेर काढून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। विसरवाडी पोलीस आणि महामार्ग मदत केंद्राच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली। मक्का वाला ठोका उसने गाड़ी को। ये दोनों गाड़ी है ना, इधर को पहले खड़े हुए थे, फिर पीछे से मक्का वाला गाड़ी वाला आया, उसने ठोका गाड़ी को। कितने ठोका? दो गाड़ी को ठोका ही नहीं। एक ऐसे गाड़ी है और टेम्पो को भी ठोका क्या? हाँ। और ये तुम्हारे ट्रेलर को इसको भी ठोका क्या? इसको भी ठोका है ना।